तर रामकृष्ण हरी मंडळी सध्या आपण नावेत बसलेलो आहोत। तर या साईडनं नावेतून बघू शकता भक्त पुंडलिक मंदिर। तर आता आपण नावेतून प्रवेश करणार आहोत। अशा प्रकारे आपल्या नावेतील जे भाविक आहेत ते दिसत असतील तुम्हाला। कुठल्या मंडळी भैया कुठला आहे हो भैया कुठला आहे कुठला आहे तुम्ही नागपूर कडला आहे बरं बरं। अधिक मासात म्हणजे स्नानासाठी आलाय का दर्शनासाठी विठ्ठल दर्शनासाठी बरं। अशा प्रकारे बघू शकता हे भाविक नावेचाही आनंद घेत आहेत स्नान करतायत अशा प्रकारे आणि परत नावेत बसून इस्कॉन टेम्पल कडे किंवा इस्कॉन मंदिराकडे जातात अशा प्रकारे। कुठपर्यंत आहे तर आपण निघालेलो आहोत आता। खूप छान असं आणि खूप सुंदर वाटतंय। संध्याकाळी 6 ते 5:30 वाजले असतील आणि खूप छान असं वारही सुटलेलं आहे आणि चंद्रभागा नदीतून असं नावेतून प्रवास करताना खूप मस्त आणि खूप सुंदर वाटतं। तुम्ही जर कधी पंढरपूरला आलात तर स्नान करण्याबरोबरच या नावेचाही आनंद घ्या। खूप मस्त आणि एकदम छान असं वाटेल तुम्हाला। अशा प्रकारे लोक हाय फोटो काढायचा यांचा व्हिडिओ बनवायचा। बघू शकता अशा प्रकारे तुम्ही चंद्रभागा नदी आणि आपण सध्या नावेतून प्रवास करत आहोत। या साईडला बघू शकता तुम्ही नावेतून प्रवास करतायत लोक। खूप छान असं वातावरण आहे आणि तुम्ही जर पंढरपूरला आल्यावर मी तर तुम्हाला स्वतःहून सांगेन की तुम्ही नावेत बसून एक बारा असा हा आनंद घ्याच कारण खूप मस्त वाटतं। या साईडला बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ते भक्त पुंडलिक मंदिर तुम्हाला समोर दिसत असेल। भैया सगळ्या नावे किती असतील आपल्या किनाऱ्यावर चंद्रभागा नदी किनाऱ्यावर 200 नाव आहे बघू शकता। अशा प्रकारे पोहण्याचा आनंद घेत आहेत लोक। तर पोहण्याचा आनंद तेव्हाच घ्या जर तुम्हाला चांगलं मस्त उत्कृष्ट पोहायला येत असेल तरच तुम्ही पोहण्याचा आनंद घ्या नाहीतरी पोहण्याच्या एखादा हाऊस जे आहे ते काय म्हणू आपण तो मोह आवरा कारण अशा घटना घडतायत पंढरपुरात की पोहण्याचा मोह आवरत नाही लोक उड्या मारतात आणि परत खोल नदीत गेले की लोक अशा प्रकारे म्हणजे बुडतात किंवा अशा बातम्या ऐकायला मिळतात आपल्याला। जर तुम्हाला चांगलं पोहा येत असेल तरच पोहा नाहीतर पोहण्याचा मोह टाळा असं म्हणेन आपण। तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण पंढरपूर शहर आपण या सध्या या व्हिडिओ मध्ये कॅप्चर केलेला आहे। पलीकडे सूर्य मावळत दिशेने निघालेला आहे मावळत आहे
आणि हे संध्याकाळचं सायंकाळीचं 6:30च्या दरम्यानचं हे दृश्य आहे. तर आता आपण भक्त पुंडलिक मंदिरापासून या किनाऱ्यावर आलेलो आहे. मस्त वाटतं असं. तुम्ही आला तर एक 20 ते 30 रुपये घेतात नाविक, पण मस्त वाटतं. अशा प्रकारे तुम्ही आनंद घ्या कधी आला तर पंढरपुरात. आता हे चुकीचं आहे बघा. तुम्ही लोकांना सांगून कळणार नाही की लोक आंघोळ करतात आणि परत अशा प्रकारे धुण्यात धुतात. याच्यातून चंद्रभागेचं जे प्रदूषण आहे किंवा आपण त्यात घाणीचं साम्राज्य वाढतं. तर हे असलं जे आहे ते टाळा, जेणेकरून आपली जी चंद्रभागा नदी आहे ती चांगली स्वच्छ राहावी. हे चुकीचं आहे, पण आता कोणी सांगायचं, कोण ऐकणार. अशा प्रकारचं बोलणं आपण टाळलेलंच बरं आहे, कारण कोणी सांगायचं कोणी ऐकायचं अशा प्रकारचं काम आहे ते. या साईडनं बघू शकता तुम्ही ही चंद्रभागा नदी. तर आपण जरा थोडस वर जाऊन तुम्हाला दाखवतो. तर आपण नदीच्या पैल तीरावर आलेलो आहे. आणि या साईडनं तुम्हाला चंद्रभागा नदी दाखवतो आणि भक्त पुंडलिक मंदिर दाखवतो. या प्रकारचा हा जुनाच वाडा आहे बघा. खूप दिवसापासूनचा वाडा, एकदम जुनं स्ट्रक्चर आहे. आणि अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. कधी आलात तर या साईडला पण येऊन जावा. खूप छान वाटतं, खूप छान वातावरण असतं. तर चला आपण आता पलीकडच्या दिशेने प्रवास करूयात. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही चंद्रभागा नदी. आपण आता चंद्रभागेच्या ऐल तीरावरून पैल तीरावर आलेलो आहे. आणि आता पैल तीरावरून ऐल तीरावर जात आहे. इधर देता मोबाइल में निकालता. पंढरीची वारी जयती लोक, पाय धुळीला गोमुज, त्याचे पाय धुळीला गोमुज. तर चंद्रभागेत तुम्ही एक विहंगम दृश्य बघू शकता. या प्रकारे खूप असं विलोभनीय असं हे दृश्य आहे. पंढरपुरात जर तुम्ही कधी आला तर चंद्रभागा नदीत तुम्ही प्रवास करा. हे माझं तुम्हाला काय म्हणू आपण सांगणं आहे, किंवा आपण एक आपल्या पद्धतीने एक सांगण्याचा प्रयत्न करूया की, किंवा आपण त्यांना सजेस्ट करूया की चंद्रभागेत आल्यानंतर तुम्ही ओढीतून एक बार प्रवास करा ऐल तीरावरून पैल तीराकडे.
नाविका रे वारावहे डौलान हाक जरा जनावरे नाविका रे वारावहे डौलान हाक जरा जनावरे सांग ये झाली आता पहिलं माझ गवरे नाविका रे वारावाहेरी डौलान हाक जरा जनावरे नाविका रे. तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला हे गाणं कसं वाटलं. आणि पंढरपुरात याप्रमाणे जर तुम्ही कधी आलात तर एवढा प्रवास करा, तुम्हाला मस्त वाटेल, एकदम सुंदर. तुमच्या डोक्यात जेवढी टेन्शन असतील ती सगळी निघतील. अशा प्रकारे चंद्रभागा माईचा पण एक कुतूहल किंवा तिचं एक कौतुक आपण सांगू शकतो. इस्कॉन मंदिर दिसत असेल आता कधी तर आल्यावर परत आपण त्या तीरावर